एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील गुहा येथील 6 महिन्याची गर्भवती असलेल्या विवाहितेसह 5 वर्षाचा मुलगा शेततळ्यात मृतावस्थेत मिळून आल्याचं सांगून घटनेबाबत शासकीय यंत्रणेस माहिती न देता मृतदेहांचं शवविच्छेदन न करता हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती व सासू सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत संजय रामभाऊ बारहाते राहणार सडे तालुका कोपरगाव यांनी फिर्याद दिली आहे। या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक 7 जुलै रोजी रात्री फोन आला, त्यावेळी सांगितलं की माझ्या जावयाची बहीण ऋषाली व मुलगा अंश हे गुहा येथील घराच्या पाठीमागील शेततळ्यामध्ये मयत अवस्थेत मिळून आलेत। मुलगी ऋषाली व अंशू यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले नाही, तसेच त्यांचं प्रेत घराच्या बाहेर असून त्याच स्थितीमध्ये ठेवून मृतदेहावर हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कोणतेही विधी न करता त्यांच्या प्रेताची अप्रतिष्ठा केली। तसेच त्यांच्या मरणाबाबत शासकीय विभागास कळवणे हे गरजेचं असताना ऋषालीचे सासरे रवींद्र कोळसे, पती हरिभाऊ कोळसे, सासू शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी हेतू परस्पर कळवलं नाही। दोन्ही मृतदेहावर गुहा गावातील स्मशानभूमीत परस्पर अंत्यसंस्कार केलेत। या माहितीनंतर संजय बारहाते यांनी काल सोमवारी राहुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून रवींद्र कोळसे, हरिभाऊ कोळसे, शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केली। तसेच घटनेबाबत शासकीय यंत्रणेस कळवणं गरजेचं असताना हेतू परस्पर माहिती न कळवता परस्पर अंत्यसंस्कार केले, म्हणून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।